पिंजरा पिंजरा रे. मला माहित नाही तू तिला कधी मारशील ते, पण मी आत्ताच्या आता जाऊन तिला मारून टाकते. मी तिला जिवंत नाही सोडणार. तू शांत हो, तू माझं ऐक. तू काय मी चुकीच्या वेळी आलो का? तुमच्या दोघींमधली केमिस्ट्री और आहे सासूबाई. काय काम होतं? हा म्हणजे तुमची परवानगी असेल तर मी माझ्या बायकोला घरी घेऊन जाऊ शकतो. घेऊन जा तुझ्या बायकोला. मी येणार नाही. नारायणी, काय आवाज आहे सासूबाई? एक काम करा ना, तुमच्या या आवाजाचं मला एक रेकॉर्डिंग देऊन ठेवा ना. म्हणजे रात्री अपरात्री नारायणीला माहेरी यावंसं वाटलं ना की हे ऐकवलं की काम होईल माझं. अगं जिने तुझा जीव वाचवला तिचाच संसार फुकायला निघालेस. ए बघा नागनाथ काका, माझ्यामुळे नारायणी त्यांना काय बी त्रास होऊ देणार नाही. होऊ देणार नाही काय? बघ त्रास कधीच सुरू झालाय. आनंदे, तुम्ही शालिनी काकूंनी बोलवलंय. चिचून राहिल तरी ना पोत्यात घालून एक दिवस नदीतच फेकून जाणार आहे. आनंदे, गोरख दादा येणार आहेत ना आत्ता इथं? येऊ दे ना मग, मी काय राहायला आलो इथे, मलाही काम आहेत. वीर, वीर अरे थोड्याच वेळात आपण सगळेच जेवायला बसूया. हा कसं आहे ना, माझ्या आवडत्या भाज्या आणि त्या सुद्धा आवडत्या माणसांनी बनवलेल्या नसतील तर जेवणात मजा नाही येत. आज जेवण कोण बनवतंय? मी आणि आनंदी. अच्छा, मग आम्हाला नाही जेवायचंय. मला भूक लागली. शालिनी काकू, माझं डोकं दुखतंय ना, तर तुम्ही आज एकल्याच स्वयंपाक करा. वीर, आता तुला भूकच नसेल ना? बरोबर ओळखलंस तू. भूक नाहीये मला आता. एखाद्या माणसाने किती नालायक असं म्हणा, यालाही काही मर्यादा असतात. चेहऱ्यावर हा साळसूतपणाचा आव आणून तुम्ही या घरात जी काय धमाल उडून दिलेत ना, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. साळसूतपणाचा आवळून फिरायची गरज मला नाही. त्या परीस चेहऱ्यावर जो तुम्ही चांगुलपणाचा बुरखा घातलाय ना, तो काढा आधी. आनंदी, अगं काय बोलतेस तू? हे माफ करा, पण जर आत्ता नाही बोलले ना तर कधीच नाही बोलायचं. पुन्हा असं बोललीस तर जीभ हासडून हातात देईन, कळलं? पूजेचं ताट दे. अक्का, पूजेचा अधिकार अजून आहे तुझ्याकडे? तुला बघितलं की माझा दिवस वाईट जातो. आणि हो, तुझ्यामुळे या घरातले माझे अधिकार कमी होत आहेत असं मला वाटलं ना, तर तुला संपवे. दादा, तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल ना की माझा संसार सुखाचा व्हावा तर तुमच्या सुनेला झोपूनच राहू द्या. हे देशमुख पाटलाचं घर आहे आणि देशमुख पाटलाच्या घरामध्ये त्यांच्या घरातल्या सुना इतक्या उशिरापर्यंत अंथरुणामध्ये लोळत पडत नाही. तुमचीच पसंत आहे ना? मग जावा की लावा वळण तिला. काय रीत बरोबर शिकवले का ना अक्कन तुम्हाला? मला तुमच्यासारखं वागता नाही येणार. हो, झपात नसेल तर माहेरी जाऊन नाश्ता करायचा. इथं 5 मिनिटावर आहे घर तुमचं. ठीक आहे, मग या विषयावर मी माझ्या मम्माशी बोलते. तुझ्या मम्माची भीती घालते का मला? शेलारांच्या घरातले लाड ह्या घरात नाही चालायचे. हे तुला पहिला आणि शेवटचं सांगतोय मी. हे बघ सुंदर, योगायोगानं 2 वेळा वाचले मी अजिबात राहणार नाही इथं. तसं नाही पुरी. सख्या बापाचं हक्काचं छप्पर असताना कशा पाय माझ्यासारख्या भणंगा भरू येते स्वतः तू. पण मला जगवण्याची कला फक्त तुझ्यात आहे. तुझ्या स्पर्शात, तुझ्या आवाजात समजत लय आपुलकी आहे. तुझ्या असण्यानंच माझं असणं आहे. काही दिवस माझ्या बरोबर नव्हतास तर बघितलं ना काय झालं माझं.